नमस्कार, आपण पाहत आहात विश्वात्मक लोकस्वामी वार्ता न्यूज। धन्यवाद। शेवटी जाताना मी तो जो किस्सा सांगणार होता असा होता की मनोज कुमार त्याचं जेव्हा निधन झालं, हे जे खान बंधू होते, आमिर खान, सलमान खान, शाहरुख खान, त्याची टिंगल करायचे कारण त्याच्यासाठी चित्रपट देशभक्तीवर असायचे। त्याच्या क्रांती नावाच्या चित्रपटामध्ये एक गाणं आहे, मला गाता येत नाही पण त्याचे सूर असे आहेत की उन आंखों का हंसना भी क्या, जिन आंखों में आंसू न हो, वो जवानी जवानी भी क्या, जिसकी कोई कहाणी न हो। आज आमच्या विक्रमकडे एक कहाणी आहे, जी कहाणी दुःखाची आहे, जी कहाणी वेदनेची आहे, पण ती कहाणी शौर्याची आणि कर्तृत्वाची सुद्धा आहे। बारामतीच्या काकांकडे कुठचीच कहाणी नाहीये, त्यामध्ये फक्त अत्याचाराची कथा आहे, सत्तेचं नग्न तांडव त्याच्यामध्ये आहे। त्यामुळे ज्या वेळेला आपण ईश्वराकडे जाऊ त्यावेळेला आपल्याकडे ती कहाणी असेल, ती कहाणी सोबत घेऊन मी आणि विक्रम जाऊ, माझ्यासोबत इतरही तसेच जातील आणि ह्या ठिकाणी तुम्ही जे जमले आहात, तुमच्यापैकी प्रत्येकाच्या मनामध्ये प्रेरणा आहे कधी ना कधी माझी मुलं नातवंड यांना मी काहीतरी कहाणी सांगू शकेन जी खरी असेल, सच्ची असेल आणि ती माझी कहाणी असेल। हे पुस्तक लिहून विक्रमने हिंदुत्व निष्ठांवर एक प्रकारचे उपकार केले आहेत, त्याबद्दल त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो। पुस्तक वाचा आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवा एवढंच सांगतो आणि थांबतो। सहानुभूती मिळवण्यासाठी नाहीये लक्षात घ्या की बघा माझ्यावर कसे अत्याचार झाले, हे त्या सहानुभूतीसाठी नाहीये, हा त्याचा शोक नाहीये, हा त्याचा क्षोभ आहे। हे पुस्तक म्हणजे मला असं वाटतं की ते एक वाचावं आणि किती वाईट झालं म्हणजे आपल्या देशात ना हिंदूंना काही जागाच नाही आणि ते बघा ना, चला आता टीव्ही बघू, शेवटच्या बातम्या आता झोपू, असं आपल्यानी वाटावं किंवा आपल्या आसपास जे आहेत असं जगणारे त्यांच्यासाठी नाहीये। हे एक मशाल, एक स्वतः जळणाऱ्या वणव्याने एक मशाल दिलेली आहे आपल्या हातात की आता पेटवा, पुढची जंगलं पेटवा, हे झोपलेले आहेत त्यांना उठवा। आणि मला वाटतं आपण सगळे याच भूमिकेतून, याच भावनेतून ते पुस्तक विकत घेऊ, इतरांना वाटू। एक दुसरं पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे जे त्याने उल्लेख पण केला, आज विक्रीला ते पण आहे, मालेगाव स्फोटामागील अदृश्य हात, जे त्याने काँग्रेसच्या काळात लिहिलेलं होतं। हा महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यातला। आता दाभोळकर केस, बऱ्याच गोष्टी पुस्तकात आहेत पण काही गोष्टी त्याच्यात आलेल्या नाहीत, त्या इथे आवर्जून सांगू इच्छितो। 2-3 त्यातली उदाहरणं सांगतो। मला वाटतं दाभोळकर भ्रष्ट होते हे म्हणणारे आम्ही होतो, म्हणजे जेव्हा दाभोळकर हे ग्रेट होते अशी म्हणायची सवय होती, सवय सगळ्यांना लावलेली होती, तेव्हा हा माणूस भ्रष्ट आहे रे हे म्हणणारे आम्ही होतो। लक्षात घ्या की अवघ्या काही तासांमध्ये, पुढच्या याच्या कालावधीमध्ये, अतिशय कमी कालावधीमध्ये खंडेलवाल, नागोरी या 2 युवकांची अटक झाली। यांच्या अटकेमध्ये तपासात काय झालं की दाभोळकरांचा खून ज्या पिस्तुलांनी झालेला आहे त्याच्यातल्या ज्या गोळ्या आहेत ते सगळं मॅच झालं आणि ते खंडेलवाल आणि नागोरी कोर्टासमोर उभे जेव्हा करण्यात आले तेव्हा खंडेलवाल आणि नागोरींनी काय सांगितलं की आमच्याकडे राकेश मारिया आला होता आणि सांगत होता की 25 लाख रुपये घे, मी सांगतो तसा जबाब दे। त्याची नोंद रेकॉर्डवरती आलेली नाही, त्याच्या बातम्या मात्र सर्व वर्तमानपत्रांमध्ये छापून आलेल्या आहेत, आपण सगळ्यांनी वाचल्या आहेत, आमच्याकडे देखील त्या उपलब्ध आहेत। आज राकेश मारिया कुठे आहे? मगाशी सरांनी परमवीर सिंगांचं नाव घेतलं, राकेश मारियांचं पण नाव घेतलं। आज तुम्ही हा प्रश्न विचारा, मीडियाला विचारा की आज राकेश मारिया कुठे आहेत आणि परमवीर सिंग कुठे आहेत? जवळपास 120 मतदारसंघ आहेत की तिथे मार्जिन 20 पेक्षा कमी आहे, 20,000 पेक्षा कमी आहे। 80 मतदारसंघ आहेत की तिथे मार्जिन 10,000 पेक्षा कमी आणि 60 मतदारसंघ आहेत की 5,000 पेक्षा कमी आहे। आता इथे त्यांनी 5-10 हजार एकेका मतदारसंघात पुढच्या 5 वर्षात आणले तर हे सरकार शेवटचं हिंदुत्वनिष्ठ सरकार असेल, हे टाळायचं असेल तर ह्या बागाशीकडनं पळवूनच लावलं पाहिजे। आणि आपण आज सर्वसामान्य हिंदू हेच एक करू शकतो, आर्थिक हत्यार हेच आपल्याकडे, माझ्या खिशातला पैसा कुठे गेले विचारपूर्वक करा, हे जर नाही केलं तर मी हे वाक्य माझ्या प्रत्येक सभेत शेवटचं वाक्य असतं, त्याच्यामुळे पुढे ऐकलं असेल तर पुढे हा तेच बोलतो। पण माझ्या वडिलांनी मला सांगितलं की प्रचार म्हणजे वारंवार उच्चार, जोपर्यंत तू आज बनणार आहेस हे हिंदूंना कळत नाही तोपर्यंत ते जागे होणार नाही। म्हणून सांगतो की नाही केलं तर पुढच्या 5 ते 10 वर्षांमध्ये अशी परिस्थिती येईल की इथे जे पुरुष बसलेले ते सुखी असतील कारण आमचे फक्त गळे कापले जातील, पण आमच्या ज्या बायका मुली जिवंत राहतील त्यांच्या नशिबी काय हाल येतील हे जाणून घ्या। आपल्या बायका, आपल्या मुली, आपल्या पुढच्या पिढीतल्या यांना सुखी ठेवायचं असेल, यांना हिंदू म्हणून मानाने जगू द्यायचं असेल तर तुम्हाला आत्ताच उभं राहावं लागेल
आणि तो माझा अधिकार आहे, हिंदू म्हणून जगणे माझा अधिकार आहे, हा अधिकार कोणीही नाकारू शकत नाही, अगदी सुप्रीम कोर्टही नाकारू शकत नाही. आणि एक शेवटचं फक्त त्यांनी जे सांगितलं की इथल्या तरुणांना हे वाचून तुम्ही निरुत्साही होऊ नका. पण आतापर्यंत माझं तुम्ही जर ऐकलं असेल ना, तुम्ही हिंदुत्वाचं काम केलं तर तुम्हाला तुरुंगात टाकतील, त्रास होईल, ठीक आहे, पण समाज तुमच्या जर मागे उभा राहिला, आज त्यांच्या मागे आज बोलणं, मला सांगितलं की अरे तू कुठे जातोस, कोणाच्या उगाच ते भानगडीत दहशतवादी, अरे ते दहशतवादी असते ना हिंदू, मला आनंद झाला असता. कारण सांगतो, जर हिंदू दहशतवादी असते तर हिंदू दहशतवादी बनण्याची कोणाची हिंमतच झाली नसती. जर हिंदू दहशतवादी असते तर विक्रम भावे तुरुंगात गेलेच नसते. आज दाभोळकर हत्या आणि मी या पुस्तकाचं प्रकाशन दादर इथे होत आहे. नरेंद्र दाभोळकर हत्येच्या प्रकरणात CBIने मला अटक केली आणि मग ॲडव्होकेट संजीव पुनाळेकर यांच्या विरोधात खोटी साक्ष द्यायला भाग पाडणं, त्यासाठी मारहाणीच्या धमक्या देणं किंवा माझ्या पत्नी आणि मुलीवर बलात्काराच्या धमक्या देणं, अशा बऱ्याच गोष्टी CBIचा अधिकारी सुभाष रामरूप सिंग यांनी केलेल्या आहेत. आणि एक हिंदू विरोधी षडयंत्र प्रचंड मोठं या देशात असल्याचं या संपूर्ण कालावधीत माझ्या लक्षात आलं. ह्या प्रकरणात जेव्हा मला गोवण्यात आलं, ज्या पद्धतीने गोष्टी घडत होत्या, ती हिंदुत्ववादी असणं हा अपराध आहे की काय या देशात, असा प्रश्न पडावा असे हे सगळे अनुभव होते. ते अनुभव प्रत्येक हिंदूपर्यंत पोचले पाहिजेत आणि हिंदूंमध्ये जागृती झाली पाहिजे, एवढ्याच उद्देशाने मी हे पुस्तक लिहिलं होतं आणि आज त्याचं प्रकाशन झालेलं आहे.